नमस्कार. आज आपण गरुड पुराणावर एक सखोल चर्चा करणार आहोत. हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात फक्त मृत्यू, यमलोक, शिक्षा असं काहीतरी एक भीतीदायक चित्र उभं राहतं. पण या माहितीनुसार हा ग्रंथ फक्त मृत्यूचं शास्त्र नाहीये, तर त्याला जीवन आणि मृत्यूचं व्यवस्थापन शास्त्र म्हटलं गेलंय. एक प्रकारे मॅन्युअल ऑफ लाईफ अँड डेथ. चला तर मग या माहितीच्या आधारे या ग्रंथाचं गूढ उकळण्याचा प्रयत्न करूया आणि पाहूया की या भीतीदायक वर्णनापलीकडे नेमकं काय दडलंय. ही चर्चा सुरू करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करणं महत्वाचं आहे. हा ग्रंथ म्हणजे भगवान विष्णू आणि त्यांचं वाहन गरुड यांच्यातला एक संवाद आहे. गरुडाने विचारलेल्या प्रश्नांना विष्णूंनी दिलेली ही उत्तर आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पुराणाचे दोन मुख्य भाग आहेत. एक आहे पूर्वखंड. पूर्वखंड. हो, ज्यात जीवन कसं जगावं, नीतिमत्ता, सदाचार याबद्दल सांगितलंय. आणि दुसरा जो जास्त प्रसिद्ध आहे तो म्हणजे उत्तरखंड किंवा प्रेतकल्प, जो मृत्यूनंतर काय होतं याचं वर्णन करतो. खरं तर पूर्वखंडात सांगितल्याप्रमाणे जगल्यास उत्तरखंडातल्या या प्रवासाची वेळच येणार नाही, हाच त्याचा मूळ संदेश आहे. अच्छा, म्हणजे आधी कसं जगावं हे सांगितलंय आणि ते नाही ऐकलं तर काय भोगावं लागेल हे पुढे येतं. अगदी. पण लोकांची उत्सुकता जास्त करून मृत्यूनंतरच्या जगात असते, म्हणून आपण आज त्यावर लक्ष केंद्रित करूया. बरोबर. चला तर मग जिथे सर्वांना जास्त उत्सुकता असते त्या मृत्यूच्या क्षणापासूनच सुरुवात करूया. या माहितीत मृत्यूची काही विशिष्ट चिन्ह सांगितली आहेत, जसे की व्यक्तीला पाण्याची आणि प्रकाशाची भीती वाटू लागते, आजूबाजूचे लोक दिसेनासे होतात. हे ऐकायलाच विचित्र वाटतं. हो, आणि यानंतर यमदूतांचं आगमन होतं. पण इथे एक खूप मोठा आणि महत्वाचा फरक या माहितीत सांगितला आहे. तो काय? ज्या आत्म्याने पुण्यकर्म केलं आहे त्याच्यासाठी हा अनुभव खूप शांत असतो. त्याला दिव्य दृष्टी मिळते, तो विष्णूंचं रूप पाहतो आणि सहजपणे शरीर सोडून देतो. याउलट ज्यांनी पापकर्म केलं आहे त्याला भयानक दिसणारे यमदूत दिसतात आणि ते त्या आत्म्याला खूप वेदना देऊन जबरदस्तीने शरीरातून अक्षरशः खेचून काढतात. बापरे. म्हणजे मृत्यूचा अनुभव कसा असेल हे सुद्धा आपल्या कर्मांवर अवलंबून आहे. अगदी. न्यायाची सुरुवातच तिथून होते. ही तर सुरुवातच झाली म्हणायची. हे केवळ एक तात्विक विवेचन नाही, तर आत्म्यासाठी ती एक प्रत्यक्ष घटना कशी असू शकते हे स्पष्ट होतंय. म्हणजे आयुष्यभराच्या कर्माचा हिशोब अगदी शेवटच्या क्षणी सुरू होतो. बरं, एकदा आत्मा शरीरातून बाहेर पडला की त्याचा खरा प्रवास सुरू होतो, बरोबर? अगदी तसंच. आणि हा प्रवास म्हणजे अजिबात सोपा नाहीये. हो का? ही माहिती सांगते की यमलोकापर्यंतचा मार्ग तब्बल 99,000 योजने लांब आहे. 99,000 योजने म्हणजे किलोमीटरमध्ये किती होईल साधारण? एका योजनेचा अंतर साधारण 12-13 किलोमीटर मानलं तर हे अंतर जवळपास 12 लाख किलोमीटर इतकं होतं. काय सांगताय, 12 लाख किलोमीटर? हो, म्हणजे पृथ्वीवरून चंद्रावर 3दा जाऊन परत येण्यासारखं झालं, आणि तेही एका वर्षात. हो. या प्रवासाला आत्म्याला सुमारे 1 वर्षाचा कालावधी लागतो. पण हे अंतर खरंखुरं मोजायचंय की त्या प्रवासाची खडतरता दाखवण्यासाठी हे प्रतिकात्मक आहे? हां, खूप चांगला मुद्दा आहे. याकडे दोन्ही बाजूनी पाहता येतं. एकीकडे हे आकडे त्या प्रवासाची भीषणता दर्शवतात, पण दुसरीकडे हे प्रतिकात्मक असू शकतं. पण या प्रवासात त्याला एकटं सोडलं जात नाही. इथेच पृथ्वीवर केले जाणारे विधी कामाला येतात. अच्छा, म्हणजे पिंडदान आणि श्राद्ध वगैरे विधी. मला वाटायचं की ते फक्त आपल्या आठवणीसाठी किंवा परंपरेचा भाग म्हणून केले जातात, पण त्यांचा थेट संबंध आहे याच्याशी. हो, आणि तो खूपच म्हणजे तांत्रिक आहे. या माहितीनुसार मृत्यूनंतर सुरुवातीच्या 10 दिवसांचे पिंडदान केलं जातं ना, हो. ते आत्म्याच्या सूक्ष्म शरीराच्या निर्मितीशी जोडलेलं आहे. सूक्ष्म शरीर. हो. असं मानलं जातं की पहिल्या दिवशीच्या पिंडाने मस्तक, दुसऱ्या दिवशी मान आणि खांदे, असं 10 दिवसात 10 पिंडांनी आत्म्याला एक यातना शरीर मिळतं. यातना शरीर? हो, एक ट्रान्झिशनल बॉडी, ज्यामुळे तो आत्मा तो खडतर प्रवास सहन करू शकतो. वा, हे खरंच खूपच रंजक आहे. म्हणजे इथे पृथ्वीवर कुटुंबीय जे विधी करत आहेत त्याचा थेट परिणाम त्या 12 लाख किलोमीटरच्या प्रवासावर असलेल्या आत्म्यावर होतोय. ही तर एक प्रकारची स्पिरिच्युअल लॉजिस्टिक्स झाली. अगदी तसंच म्हणता येईल. या प्रवासात आणखी काही मोठे अडथळे येतात का? हो, यातला सर्वात मोठा आणि प्रसिद्ध अडथळा म्हणजे वैतरणी नदी. ऐकलं याबद्दल. या माहितीनुसार ही नदी रक्त, पू आणि हळांनी भरलेली असते. तिचा वास अत्यंत उग्र असतो आणि ती पार करणं जवळजवळ अशक्य असतं.
आणि इथे पुन्हा एकदा कर्माचा संबंध येतो. कसा? म्हणजे स्विमिंग शिकून तर फायदा होणार नाही. नाही, तिथे पोहण्याचं कौशल्य कामी येत नाही. असं म्हटलं आहे की ज्यांनी आयुष्यात गोदान केले आहे. एक मिनिट, गोदान म्हणजे गाय दान करणे? हो, अगदी बरोबर. त्यांनाही नदी पार करण्यासाठी एका गायीची मदत मिळते. ती गाय तिला शेपूट धरून पैलतीरावर घेऊन जाते. अच्छा. पण ज्यांनी पापकर्म केलं आहे त्यांना त्या नदीतल्या भयानक जलचरांकडून त्रास सहन करत वेदना भोगत ती नदी पार करावी लागते. म्हणजे पुन्हा तेच, पृथ्वीवर केलेलं एक धर्मदानाचं कृत्य परलोकात एका मोठ्या संकटातून वाचवतं. हा कार्यकारण भाव खूपच स्पष्टपणे मांडलाय. बरं, हा सगळा भयानक प्रवास संपवून आत्मा यमलोकात पोचतो. मग तिथे काय होतं? तिथेच करा जजमेंट डे असतो का? हो, यमलोकात पोहोचल्यावर चित्रगुप्तासमोर आत्म्याच्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब मांडला जातो. प्रत्येक गोष्टीचा? हो, त्याने आयुष्यभरात केलेली प्रत्येक लहान मोठी कृती, विचार आणि हेतू तपासला जातो. या माहितीनुसार चोरी, परस्त्रीगमन, गोहत्या, गुरूंचा अपमान अशा काही गोष्टी घोर पापं मानली गेली आहेत आणि या पापांनुसार त्याला शिक्षा सुनावली जाते. आणि या शिक्षांसाठीच त्या प्रसिद्ध नरकाची योजना आहे, बरोबर? मी ऐकलं आहे की यांची संख्या 28 आहे आणि त्यांचं वर्णन खूपच भयानक आहे. तुमचं म्हणणं खरं आहे. वर्णन खरोखरच हादरवून टाकणार आहे. काही उदाहरणं? हो, कुंभीपाक नावाचं नरक आहे. जे लोक मांसाहारासाठी निरपराध प्राण्यांना त्रास देतात त्यांना उकळत्या तेलाच्या मोठ्या कढईत तळलं जातं. बापरे. अजून एक आहे असीपत्रवन, जे आपल्या धर्माचा किंवा कर्तव्याचा त्याग करतात. त्यांना तलवारीच्या पानांसारखी धारदार पानं असलेल्या जंगलातून चालायला लावतात. पण मला एक प्रश्न पडतो. या भयावह वर्णनाकडे केवळ पापाची शिक्षा म्हणून पाहणं पुरेसं आहे का? की तत्कालीन समाजातील काही मोठ्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा एक प्रकारचा सायकोलॉजिकल डिटरंट म्हणजे मानसिक धाक निर्माण करण्याचा प्रयत्न होता? तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. कारण कायदा आणि सुव्यवस्थेची आजच्यासारखी रचना नसताना धर्म आणि परलोकाची भीती हा समाज नियंत्रणाचा एक मोठा आधार असू शकतो. अगदी बरोबर. याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहणं गरजेचे आहे. प्रत्येक पापासाठी एक विशिष्ट आणि तितकीच भयानक शिक्षा सांगितली आहे. जसं की तामेस्र नावाचा नरक दुसऱ्याची संपत्ती लुटणाऱ्यांसाठी आहे. तर अंध तामेस्र परस्त्रीवर वाईट नजर ठेवणाऱ्यांसाठी. हा केवळ शिक्षेचा तपशील नाही, तर एक प्रकारे नैतिक आणि सामाजिक आचारसंहिता आहे. हो, जेव्हा राजा किंवा कायदा प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही तेव्हा तुमच्या प्रत्येक कर्मावर कोणीतरी नजर ठेवून आहे आणि त्याचा हिशोब निश्चित होणार आहे, ही भावनाच लोकांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवते. बरोबर. ही एक प्रकारची नैतिक चौकट आहे. म्हणजे एवढ्या यातना भोगल्यानंतर वाटतं की आता तरी आत्म्याची सुटका झाली असेल, पण गंमत म्हणजे या माहितीनुसार नरक हे शेवटचं स्टेशन नाहीये. बरोबर. ते तर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. मग यानंतर काय? यानंतर खरा खेळ सुरू होतो तो पुनर्जन्माचा. अच्छा. नरकातील शिक्षा भोगून झाल्यावर आत्मा पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो. पण त्याला लगेच मानवी जन्म मिळत नाही. म्हणजे कसं? काही उदाहरणं आहेत का या माहितीत? हो, आहेत ना. जसं की चोरी करणारा आत्मा अनेक जन्म किडा किंवा मुंगीच्या रूपात जन्म घेतो. गुरूंचा अपमान करणारा आत्मा सरड्याच्या योनीत जातो. जोपर्यंत त्याच्या पापांचा प्रभाव पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत तो या चक्रात फिरत राहतो. म्हणजे हे चक्र खूप मोठं आणि गुंतागुंतीचं आहे. हो, आणि अनेक जन्मानंतर जेव्हा कर्माचा हिशोब पूर्ण होतो तेव्हाच त्याला पुन्हा मानवी जन्म मिळण्याची संधी मिळते. म्हणजे नरकातील शिक्षा आणि त्यानंतर खालच्या योनीतील जन्म ही सगळी आत्म्याच्या शुद्धीकरणाची एक लांबलचक प्रक्रिया आहे. पण यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? या न संपणाऱ्या फेऱ्यातून कायमची सुटका होऊ शकते का? नक्कीच. आणि तेच या संपूर्ण विवेचनाचं अंतिम ध्येय आहे. अच्छा. केवळ चांगला पुनर्जन्म मिळवणे हे ध्येय नाही, तर या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका करून घेणे यालाच मोक्ष म्हणतात. आणि मोक्षप्राप्तीसाठी काही मार्ग सांगितले आहेत का? हो, त्यासाठी या माहितीत 3 मुख्य मार्ग सांगितले आहेत. कोणते 3 मार्ग? पहिला आहे भक्ती मार्ग, जो सर्वसामान्यांसाठी सर्वात सोपा मानला जातो. यात भगवान विष्णूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांची भक्ती करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. दुसरा आहे ज्ञानमार्ग. हा थोडा कठीण आहे. यात आत्मपरीक्षण आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करून मी कोण आहे याचं ज्ञान मिळवणं येतं. आणि तिसरा? आणि तिसरा आहे कर्ममार्ग, म्हणजेच निष्काम कर्म.
जे गीतेतही सांगितलंय. अगदी फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडत राहणे. म्हणजे या भयानक वर्णनानंतर त्यातून बाहेर पडण्याचा एक सकारात्मक आणि स्पष्ट मार्गही दाखवलाय. तर या संपूर्ण माहितीचा आणि चर्चेचा अर्थ असा आहे की गरुड पुराण मृत्यू, तो 12 लाख किलोमीटरचा प्रवास आणि ते 28 नरक यांचं एक तपशीलवार चित्र आपल्यासमोर ठेवतं. पण या सगळ्याचा अंतिम संदेश भीती दाखवणे नाही, तर एक जबाबदार आणि नैतिक जीवन जगण्याची प्रेरणा देणे आहे. तुम्ही अगदी योग्य सारांश मांडला आहे. आपलं प्रत्येक कर्म, अगदी लहान-सहान विचारसुद्धा कुठेतरी नोंदवला जातो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. अगदी बरोबर. मृत्यूला समजून घेण्याचा उद्देश आपलं जीवन अधिक चांगलं, अधिक सजगपणे जगणं हा आहे. आज आपण जी कर्म करतो तीच आपलं भविष्य ठरवतात. हा या पुराणाचा गाभा आहे. खरंच, या दृष्टिकोनातून पाहिलं की गरुड पुराणाकडे बघण्याची भीती नाहीशी होते आणि एक प्रकारची जबाबदारीची भावना येते. हो, आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो. कोणता? जर पृथ्वीवर केलेले विधी आणि कर्म यांचा मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासावर इतका थेट आणि जवळजवळ भौतिक परिणाम होत असेल, तर मग आपल्या दैनंदिन जीवनातील आध्यात्मिक आणि भौतिक जगामधील संबंधाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल?